खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। माझी वसुंधरा अभियान 5 अंतर्गत महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत बोराडीच्या मुकुटात मानाचा आणखी एक तुरा। महाराष्ट्र राज्य पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरित। ग्रामपंचायतीच्या विकासाच्या वाटचालीत बोराडीमध्ये पुन्हा एकदा सुवर्णाक्षरांची नोंद झालेली आहे। आदिवासी बहुल भागातील हे छोटेसे गाव आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राज्य आणि देश पातळीवर ओळख निर्माण करते। माझी वसुंधरा अभियान 5 अंतर्गत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत बोराडीच्या मुकुटात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेलाय। या यशाबद्दल ग्रामस्थांमध्ये अभिमान व आनंदाचं वातावरण आहे। गावाला आजपर्यंत अनेक मानाचे पुरस्कार मिळाले। विभागस्तरीय निर्मल ग्राम पुरस्कार 2007, जिल्हास्तरीय RR पाटील सुंदर ग्राम पुरस्कार 2020, विभागस्तरीय संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार 2022, राज्यस्तरीय प्रथम माझी वसुंधरा अभियान 3 2024, राज्यस्तरीय तृतीय माझी वसुंधरा अभियान 4 2024 आणि राज्यस्तरीय प्रथम राजीव गांधी गतिमान प्रशासन पुरस्कार 2025 अशा विविध सन्मानांनी बोराडीचा गौरव वाढवलाय। या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे गावाचं नाव राज्यात आणि देशात उज्ज्वल झालंय। याच परंपरेत यंदा माझी वसुंधरा अभियान 5 मध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत बोराडी ग्रामपंचायतीने 1,25,00,000 रुपयांचं बक्षीस प्राप्त केले। मुंबई इथं झालेल्या भव्य समारंभात महाराष्ट्र व गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले। तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, कौशल्य रोजगार उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायत राज विभाग मंत्री जयकुमार गोरे, महापौर बृहन्मुंबई मुंबई रितू तावडे, संसद सदस्य अरविंद सावंत, विधान परिषद सदस्य सचिन अहिर, VP सदस्य सुनील शिंदे, विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे, मप्रनी मंडळ अध्यक्ष सिद्धेश्वर कदम, महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पर्यावरण व वातावरण विभाग सचिव जयश्री भोज, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, सहसचिव रामकृष्ण व इतर मान्यवर मंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा क्षण बोराडीकरांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला। पुरस्कार स्वीकारताना धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे, पंचायत समिती गट विकास अधिकारी प्रदीप पवार, बोराडीचे उपसरपंच सुखदेव भिल, उपसरपंच राहुल रंधे, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर पेंढारकर तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। अभियानातील शिलेदार अंबादास सगरे, गणेश भामरे, गजू पाटील, गौरव चौधरी, मुकेश जाधव, भूषण कुलकर्णी, चंद्रकांत बडगुजर, समाधान नगराळे, चंद्रकांत राजपूत, प्रकाश वाले, उमेश पावरा, बादल पावरा, विजय पावरा, अमोल बडगुजर, शरद पवार, सनी चव्हाण, अशोक संतोष नासदे, दीपक कोळी, तुषार गोपाळ, विशाल पावरा, विशाल पवार, सागर बडगुजर आदींनीही या यशात मोलाचा वाटा उचलला। सरपंच सुखदेव भिल व उपसरपंच राहुल रंधे यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून ग्रामस्थांच्या एकजुटीनं बोराडी गाव समृद्धीकडे वाटचाल करताना दिसतंय। बोराडीचं हे यश केवळ एका पुरस्कारापुरतं मर्यादित नसून ग्रामीण विकासाच्या आदर्श मॉडेलचं प्रतीक आहे। सातत्य, पारदर्शकता आणि सामूहिक सहभाग यांच्या बळावर बोराडी ग्रामपंचायत भविष्यातही अशीच यशस्वी भरारी घेईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। मुख्य संपादक यादवराव सावंत। आज माझी वसुंधराच्या माध्यमातून मुंबई येथे कार्यक्रमाला आलो असताना आम्हाला 0.4 याच्यात सुद्धा बक्षीस मिळालेलं आहे। त्याचबरोबर 0.5 याच्यामध्ये सुद्धा आम्हाला 2 नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे आणि येत्या काळामध्ये 6 नंबर 0.6 याच्यामध्ये सुद्धा सहभागी होणार आहोत आणि काम करणारी टीम आमच्यासोबत आलेली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.